ओके चला. ठीक आहे. लास्ट सेशनला आपण HTML स्टार्ट केलं राईट. ओके ठीक आहे. आज आपण पुढे जाऊ. ठीक आहे. ओके काल HTMLचं इंट्रोडक्शन झालं राईट. HTML काय आहे, मार्कअप लँग्वेज काय असते, CSSचा पर्पज काय, जावास्क्रिप्टचा पर्पज काय, माझी स्क्रीन विजिबल आहे राईट, ते आपण बघितलं. आज आपण एक्झॅक्टली HTMLला सुरू करू. HTMLचा कोड रन कसा करायचा ते पण मी काल तुम्हाला सांगितलं. क्रिएट द फोल्डर. त्यात एक फोल्डर बनवा अगोदर. लेट्स मी एक फोल्डर बनवलं होतं 1 एप्रिल वेब डेव्हलपमेंट डे 1. आणि डे 1मध्ये आपण एक फाईल बनवली होती सिमिलर टुडे याच्यामध्ये डे 2 नावाचा फोल्डर बनवा. डे 2 अँड इनसाइड दॅट याला ओपन करा, डबल क्लिक करा. इथं वरती CMD लिहा, कोड स्पेस डॉट करा. तुम्ही डायरेक्ट VS कोडमध्ये ओपन व्हाल. हे बघा करेक्ट. कालची रेकॉर्डिंग मी अपलोड केली. ज्यांना ॲक्सेस नाही भेटला त्यांना ॲक्सेस लवकरच भेटेल. ठीक आहे. एकदा मला चेक करू द्या. काही जणांचा ॲक्सेस राहिला असेल तो ॲक्सेस भेटून जाईल. लुक ॲट दिस. लगेच ॲक्सेस देऊन टाकतो. ठीक आहे. 30 जणांना ॲक्सेस नाही आहे भेटलेला. सो एव्हरीवन विल गेट द ॲक्सेस. ठीक आहे. ओके 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 ठीक आहे. ठीक आहे. सो रेकॉर्डिंगचा ॲक्सेस पण सगळ्याला दिला आहे. सो मेक शुअर दॅट कालची रेकॉर्डिंग सगळेजण रिवाईज करा. ओके ठीक आहे. ओके VS कोड इज देअर राईट. नाव एक फाईल बनवा. demo.html द्या किंवा काही नाव द्या. तुम्ही नाव काही देऊ शकता. index.html द्या. HTML किंवा HTML दोन्ही पण चालेल. ठीक आहे. फाईन. नाव कोड रन करण्यासाठी यू हॅव टू क्रिएट ओनली टॅग राईट. कुठलाही टॅग घ्या. मी टॅग घेतला H1 अँड देन यू नीड टू राईट क्लिक देन ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. डिरेक्टली हा तुम्हाला ओपन करेल तुमच्या डिफॉल्ट ब्राउझरमध्ये. कॅन यू चेक इट. ओके लेट मी चेक. एक मिनिट. सेटिंग एकच मिनिट. ओके फीचर्स वर्कबेंच. ठीक आहे. चला असू द्या काय प्रॉब्लेम नाही. ओके themes update profile extension. ओके ठीक आहे. नो प्रॉब्लेम. सो लास्ट सेशनमध्ये आपण असा कोड रन करून बघितला होता. कॅन यू चेक इट. तुम्ही हा URL इथून कॉपी करू शकता आणि क्रोमवरती जाऊन तुम्ही पेस्ट करू शकता लाईक दिस. सो इथं पण तो तुम्हाला दिसेल. ओके then let's say I'm taking H2 tag. Here I am adding welcome to my website for example. नाव इथं या अँड जस्ट रिफ्रेश करायचं. परत रन करायची गरज आहे का नाही. इथं यायचं फक्त रिफ्रेश करायचं. हे बघा. देन आय एम टेकिंग H3 टॅग. आता टॅग काय असतं आज मी तुम्हाला सांगेल. लेट्स से अबाउट मी. H4 टॅग. लेट्स से कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. H5 follow me on social media and last is H6 guys. Let's say any message you can write here. Let's say I'm writing hello everyone. ठीक है. Okay, can you check the output guys? You just do the refresh. Okay
H1, H2, H3, H4, H5, H6 हे आउटपुट आपल्याला इथे दिसतंय. आता याच्यामध्ये जे तुम्ही 6 टॅग यूज केले, हा पहिला टॅग, त्याच्यामध्ये कॉन्टेंट, हा दुसरा, त्याच्यामध्ये कॉन्टेंट, हा टॅग असतो काय नेमकं? व्हॉट इज टॅग गाईज? व्हेरी फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज टॅग. टॅग म्हणजे नेमकं काय बघा. टॅग इज नथिंग बट द फॉर्मॅट ऑफ HTML एलिमेंट. टॅग इज वॉट? टॅग इज अ फॉर्मॅट ऑफ HTML एलिमेंट. HTML एलिमेंट लिहिण्याचा फॉर्मॅट म्हणजेच टॅग. म्हणजे HTML एलिमेंट यूज कसा करायचा? HTML एलिमेंट म्हणजे काय बघा. बेसिकली HTML तुम्हाला खूप सारे एलिमेंट प्रोव्हाइड करतो. HTML provides different elements to show the content on web page. वेब पेजवरती कॉन्टेंट शो करण्यासाठी HTML तुम्हाला खूप सारे एलिमेंट्स प्रोव्हाइड करतो. सर व्हॉट डू मीन बाय एलिमेंट्स? बघा, देर आर सम एलिमेंट्स कॉल्ड हेडिंग एलिमेंट्स. कसले एलिमेंट? हेडिंग एलिमेंट्स. देन देर इज समथिंग इमेज एलिमेंट. देन देर इज टेबल एलिमेंट. देर इज लिस्ट एलिमेंट. असे खूप सारे. ओके, फॉर्म एलिमेंट. Okay, then there is something called, some are styling elements. Okay, then there is something list element and table element. yes, अशा प्रकारचे एलिमेंट्स आपल्याला HTML प्रोव्हाइड करतो. मग या एलिमेंटचं काम काय? तुमच्या ब्राउझरवरती, तुमच्या वेब पेजवरती कॉन्टेंट शो करणं. त्याच्यातला पहिला एलिमेंट कोणता रे? दॅट इज हेडिंग एलिमेंट. मग हा जो एलिमेंट आहे तो कसा यूज करायचा ते जे सांगतो ना त्याला टॅग म्हणतात. व्हॉट इज टॅग? टॅग इज अ फॉर्मॅट ऑफ HTML एलिमेंट. हे हेडिंग एलिमेंट यूज कसे करायचे बघा. हेडिंग एलिमेंटमध्ये आपल्याला 6 एलिमेंट दिलेत. देर आर 6 एलिमेंट्स इन द हेडिंग. कोणकोणते? हेडिंग एलिमेंटमध्ये चार्जिंग माझी संपली. ओके ठीक आहे, मी चार्जिंग लावतो, नाही तर लाईट माईट बी जर गेली ना तर इश्यू होण्याची शक्यता असू शकते. ठीक आहे, ओके. लग जा भाई. हेडिंग एलिमेंटमध्ये HTML आपल्याला H1, H2, H3, H2, H3, H4, H5, H6 असे एलिमेंट दिलेत. आता हे एलिमेंट यूज कसे करायचे ते कोण सांगतं माहिती आहे काय? टॅग सांगतो. कारण टॅग इज अ फॉर्मॅट ऑफ HTML एलिमेंट. एलिमेंटला यूज कसं करायचं हे जे सांगतो त्याला टॅग म्हणतात. मग टॅगचे प्रकार असतात. देर आर 3 टाईप्स ऑफ टॅग्स इन HTML गाईज. 3 प्रकारचे टॅग्स असतात. देर आर 3 टाईप्स ऑफ टॅग्स इन HTML. 3 प्रकारचे असतात. कोणकोणते? पहिला टाईप असतो त्याला म्हणतात ओपनिंग टॅग. ओके, जो आपण असं ओपन करतो लाईक दिस. कॅन यू चेक इट? याच्यामध्ये आपण टॅगचं नाव देतो. व्हॉट एव्हर युअर टॅग नाव. दिस इज कॉल्ड ओपनिंग द टॅग. देन देर इज समथिंग क्लोजिंग टॅग. सेकंड इज क्लोजिंग टॅग. क्लोजिंग टॅग कसा असतो? You have to just write less than sign and then / tag name. This is closing tag. And third one is self closing tag. जो असा असतो तो स्वतःच क्लोज होतो. टॅगचं नाव and then you have to write / and then क्लोजिंग साइन ऑफ द लेस दॅन ऑपरेटर. आपण लेस दॅनसाठी हा यूज करत होतो राईट. हा ग्रेटर दॅन लाईक दिस. सो दिस इज क्लोजिंग टॅग गाईज. ओपनिंग, क्लोजिंग अँड सेल्फ क्लोजिंग. आता याचं एक्झाम्पल दाखवू का? हा जो H1 आहे हेडिंग एलिमेंट आहे हा कसा यूज करायचा बघा. यू हॅव टू ओपन फर्स्ट ऑफ ऑल H1 लाईक दिस. हे बघा टॅगचं नाव लिहा ओपनिंग टॅगमध्ये
आणि जो कॉन्टेंट लिहायचा याच्यामध्ये लिहा. लेट सपोज आय एम आधी काही लिहू शकता. अँड देन याला क्लोजसुद्धा करणं गरजेचं आहे. लाईक दिस. हे बघा. सो दिस इज द एक्झाम्पल. दिस इज वॉट गाईज ओपनिंग अँड दिस इज वॉट क्लोजिंग अँड दिस इज वॉट दिस इज युअर कॉन्टेंट. दिस इज युअर कॉन्टेंट. हे बघा. दिस इज ओपनिंग टॅग. दिस इज क्लोजिंग टॅग. करेक्ट. आणि हे मधलं काय रे, हे तुमचं कॉन्टेंट आहे. दिस इज युअर कॉन्टेंट. आता HTML काल मी सांगितलं, HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हटलं जातं, नॉट प्रोग्रॅमिंग. मार्कअपचा अर्थ तर कळला आपल्याला, पण हायपर टेक्स्ट म्हणजे काय? द टेक्स्ट विच इज प्रोसेसेबल इज कॉल्ड हायपर टेक्स्ट गाईज. द टेक्स्ट which can process is called hypertext. जे टेक्स्ट प्रोसेस होऊ शकतं त्याला हायपरटेक्स्ट म्हणतात. प्रोसेस म्हणजे काय हे बघा. तुम्हाला हे H1 कसं भेटलं रे, हे बघा. तुम्ही लिहिताना तर नॉर्मलच लिहिले राईट, बट येताना आउटपुट कसं आलं, बोल्डमध्ये आले राईट. म्हणजे या टेक्स्टवरती प्रोसेसिंग होऊ शकते. कशामुळे माहिती आहे का? या H1मुळं. म्हणजे आधी हे नॉर्मल टेक्स्ट होतं, पण याच्यावरती प्रोसेसिंग होते. कोणामुळं? कोण जबाबदार आहे याला? HTML जबाबदार आहे. कारण HTML कॉल्ड हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. इफ यू यूज द HTML टॅग्स युअर टेक्स्ट विल बी प्रोसेसेबल. तुमचं टेक्स्ट प्रोसेस होऊ शकतं. इवन एवढीच प्रोसेसिंग नाही हो, कसलीही प्रोसेसिंग होऊ शकतं. लेट्स से इफ आय अप्लाइंग सम स्टाईल, कलर रेड गाईज. कॅन यू चेक इट? द टेक्स्ट कलर हॅज बीन चेंज टू रेड. कसं काय चेंज झाला? प्रोसेसिंग झाली ना. पण नॉर्मल जे टेक्स्ट तुम्ही लिहिता नोटपॅडमध्ये वगैरे त्याच्यावर प्रोसेसिंग होते का? और इवन तुम्ही जर इथं मी नॉर्मल टेक्स्ट लिहिलं हॅलो, याच्यावर प्रोसेसिंग होणार आहे का? नाही होणार आहे. हे तुम्हाला ॲज इट इज भेटेल. हे बघा. दिस इज नॉर्मल टेक्स्ट गाईज. हे कसलं टेक्स्ट आहे? कुठे गेलं हे? नॉर्मल, बिकॉज यू आर नॉट युझिंग HTML. बट इफ यू आर युझिंग HTML इट विल बिकम हायपर टेक्स्ट. नॉर्मल टेक्स्ट, हायपर टेक्स्ट. फरक कळत आहे? कॅन नॉट बी प्रोसेसेबल, कॅन बी प्रोसेसेबल. म्हणजे प्रोसेस होते रे, प्रोसेसिंग होते त्याच्यावरती. म्हणजे यू कॅन अप्लाय CSS, जावा स्क्रिप्ट, बट याच्यावरती नो, वी कॅन नॉट. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ बाय टेकिंग टॅग्स गाईज. टॅग घेतलं की डायरेक्ट काय होणार आहे? ते टेक्स्ट प्रोसेसेबल होणार आहे. दिस इज ओपनिंग टॅग, क्लोजिंग टॅग. बघा काही टॅग असे आहेत ज्यांना ओपन पण करावं लागतं, क्लोज पण करावं लागतं. येस, एनी क्वेश्चन? सर तुमचा आवाज मध्ये मध्ये ब्रेक होतोय. सगळ्यांनाच ब्रेक होतो? नाही ना. या देर इज अ प्रॉब्लेम फ्रॉम युअर एंड स्मिता. यू नीड टू चेक. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड प्रोसेसेबल टेक्स्ट. द टेक्स्ट विच इज प्रोसेसेबल. हे प्रोसेस नाही होत बिकॉज हे नॉर्मल आहे. हे प्रोसेस होत आहे बिकॉज हे HTMLचं टेक्स्ट आहे. म्हणून तर HTML आपण म्हणतो हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके. सो असे खूप सारे टॅग HTMLमध्ये आहेत जे ओपन आणि क्लोज करावे लागतात. लक्षात ठेवा. ओपन करून सोडायचं नाही, त्याला क्लोजसुद्धा करावं लागतं. मग कोणते म्हणजे ओपनिंग क्लोजिंग टॅग आहेत, कोणते फक्त सेल्फ क्लोजिंग टॅग आहेत ते मी सांगेल. पण आता सध्या लक्षात ठेवा, every tag we need to open and close. Okay, every tag we have to open and close as well guys. ओपन केला की क्लोज करायचं. असे काही टॅग आहेत ज्यांना क्लोज करायची गरज नसते, ओपन करायची पण गरज असते. ते स्वतः क्लोज होतात. पण हेडिंगमधले 6च्या 6 दिसत आहेत तुम्हाला. आता मी हे कलर काढून टाकतो. हे हेडिंग टॅग आहेत H1 to H6 गाईज. काय काम असतं सर हेडिंग टॅगचं? ABP माझा तुम्ही जर ओपन केलं, दिस इज न्यूज वेबसाईट. करेक्ट. याच्यामध्ये काही हेडिंग दिसतील तुम्हाला. हे बघा. व्हॉट इज दिस? जरा मोठ्याने बोल, न्यायाधीशाचे 2 प्रश्न. हे कशात आहे? हे हेडिंगमध्ये आहे. लाईक H1 मध्ये लिहिलं आहे हे. परत हे छोट्या फॉन्टमध्ये लाईक यू कॅन रेफर इज अ पॅराग्राफ म्हणू शकता तुम्ही याला. करेक्ट. हा पॅराग्राफ असू शकतो. हे बघ, ह्यांचे पैसे कमवायचं चालू झालं. हे ॲडव्हर्टाईज येतात म्हणजे काय? दे आर अर्निंग द मनी बिहाइंड द सीन.
नाव कॅन यू चेक इट, दिस इज ऑल्सो H3 और H4 यूज केला असेल बघा याच्यामधला हा किंवा हा यूज केला असेल. जर मोठं टेक्स्ट असेल, मोठी हेडिंग असेल तर हे वापरा, त्याच्याहून छोटी असेल तर हे, त्याच्याहून छोटी हे, त्याच्याहून छोटी हे H5 आणि H6. म्हणजे हेडिंग टॅग्स आर यूज टू गिव द हेडिंग इन आवर वेबसाईट. तुमच्या वेबसाईटमध्ये हेडिंगसाठी यूज करू शकता तुम्ही हेडिंग टॅग. खूप सारे आता हे हेडिंगच आहे, बरोबर आहे. परत या पण हेडिंग आहेत, पण त्या सब हेडिंग आहेत, राईट. याच्यासाठी H3 यूज केला असेल, H4 यूज केला असेल. आता हा त्याच्याहून छोट्या हेडिंग्स आहेत, कळतं. म्हणजे अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट यू कॅन यूज द हेडिंग टॅग्स गाईज. हे जे हेडिंग एलिमेंट्समध्ये आपल्याला भेटतात H1 H2 H6. आता काही सेल्फ क्लोजिंग टॅग असतात बघा, ते दाखवू का. जर मी इथं याच्या खाली BR नावाचा टॅग यूज केला, कोणता BR. सो दिस इज सेल्फ क्लोजिंग टॅग. याला ओपन करायची गरज नाही, डायरेक्ट हे बघा डायरेक्ट क्लोज होतं. कॅन यू चेक इट, याला ओपन क्लोज केला आहे का नाही. सो व्हॉट इज द यूज ऑफ BR, इट विल गेट वन ब्रेक ऑफ लाईन गाईज. हे बघा इथे एक स्पेस आला, कशामुळे आला, बिकॉज ऑफ BR. मी आणखीन एक BR लावला, BR. दिस इज ऑल्सो सेल्फ क्लोजिंग टॅग. हे बघा आणखीन एक स्पेस भेटली तर. कॅन यू चेक इट. BR मीन्स ब्रेक द लाईन गाईज. लाईन ब्रेक करण्यासाठी याचा यूज होतो. हा तुम्ही इथं पण यूज करू शकता. हॅलो आणि वर्ल्डमध्ये ब्रेक करायचं आहे, हे बघा BR. कॅन यू चेक इट. आता हॅलोवर असेल, वर्ल्ड खाली असेल, हे बघा, लुक ॲट दिस. So BR tag is used for that. Then let's suppose I want one horizontal line, so you can use one tag called HR tag guys. This HR is also self closing tag, so you will get one line, horizontal line. Look at this. आली लाईन. ही लाईन कोणामुळे आली, बिकॉज ऑफ HR. हॉरिझॉन्टल रो म्हणतात त्याला, और हॉरिझॉन्टल रूल म्हणतात त्याला. काय म्हणतात, हॉरिझॉन्टल रूल. आडवी लाईन घेण्यासाठी आपल्याला HR नावाचा टॅग आहे. ओके, उभ्या लाईनसाठी VR म्हणून असलं काही नाही आहे, ठीक आहे. फक्त हॉरिझॉन्टलसाठी आहे HR. सो असे काही टॅग आहेत जे स्वतः क्लोज होतात. इमेज नावाचा टॅग स्वतः क्लोज होतो. वी कॅन टेक द इमेज इन आवर वेब पेज. ते मी सांगेल पुढं. बट हेडिंग टॅग्स आर ओपन अँड क्लोज. हा BR सेल्फ क्लोजिंग आहे, ठीक आहे. देन आपल्याकडे आणखीन काही टॅग असतात. There is something, let's suppose I want to take the paragraph guys. So to take the paragraph, let's say I will create one HTML, para.html, and here I am taking one heading. Let's say let's learn about काहीतरी लिहा HTML, and let's run it. ओपन विथ लाईव्ह सर. हे बघा हे H2 आले की नाही. याला कॉपी करून तुम्ही इकडं पेस्ट करा, जेणेकरून तुम्ही क्रोमवरती याला एक्सप्लोर करू शकाल. तिकडं पण करू शकता, बट आय प्रेफर द HTML. ओके, सॉरी, ब्राउझर क्रोम. अँड नाव आय वॉन्ट टू राईट द पॅरेग्राफ. जस्ट P टॅग फॉर दॅट. कोणता टॅग आहे, P टॅगच्या मदतीने तुम्ही पॅरेग्राफ लिहू शकता. मग पॅरेग्राफ आता हा मला कोपायलट देतो, सो आय जस्ट प्रेस द टॅब. सो हा जो पॅरेग्राफ आला आहे हा कोपायलटमुळे आला आहे. हे बघा, इट्स लुक लाईक दिस. दिस इज अ पॅरेग्राफ which we can embed inside the P tag. P stands for paragraph. H2 काय घेतलं, थोडं मला फॉन्ट मोठा पाहिजे होता. H1 ने आणखीन मोठा भेटला असता, बरोबर. आय एम युझिंग P टॅग फॉर द पॅरेग्राफ. आणखीन पॅरेग्राफ पाहिजे, आणखीन घ्या. हे बघा P. हे बघा, वन मोर पॅरेग्राफ विल कम हिअर, राईट. एकाच पॅरेग्राफमध्ये इम्बेड करायचं असेल तर 2-2ची गरजच नाही. तुम्ही याच्यामध्येच आणखीन टेक्स्ट लिहू शकता याच पॅरेग्राफमध्ये, करेक्ट. हे बघा, हा पॅरेग्राफ ओपन केला, याच्यामध्ये जेवढा पॅरेग्राफ लिहायचा आहे तुम्ही लिहू शकता. कितीही टेक्स्ट लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता. हे बघा, लेट्स राईट सम मोर टेक्स्ट. HTML, ठीक आहे. AI देतो आहे मला, मी जस्ट HTML. ओके, can you check it? So this is a paragraph guys. Can you check it? This is the heading, this is the paragraph. Let's say one more heading I am going to write here, H2. Let's learn about CSS, and write again paragraph. P open, P close, and let's write the CSS. CSS is something like that. Then CSS is something AI देतोय मला हे सगळं, ठीक आहे. मी जस्ट CSS लिहितोय, पुढलं सगळं मला तो देतोय. आता हे कसं यूज करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. हाऊ वी कॅन यूज द CSS. दिस इज हेडिंग, दिस इज समथिंग अबाउट HTML. दिस इज हेडिंग, दिस इज समथिंग अबाउट CSS.
and remaining is what? JavaScript. So let's say one more heading and let's learn about Java. त्यानं समजून पण घेतलं, right? Paragraph open, close, and let's JavaScript is something something. JavaScript is something something. is something something. दे रे बाबा आणखीन काहीतरी. ठीक आहे. Can you check it, guys? I look at this. This is HTML heading. This is HTML paragraph. P टॅगच्या मदतीने हे H2 पॅराग्राफ. मग तुमच्या वेबपेजमध्ये तुम्हाला असे जर इन्फॉर्मेशन शो करायची असेल, यू कॅन यूज इट. आता याच्यामध्ये काही शब्द महत्त्वाचे असतील बघा. हा HTML खूप महत्त्वाचा आहे. सो जिथं तिथं HTML दिसतं आहे, मला त्याला थोडंसं बोल्ड करायचं आहे. सो आपल्याकडे एक टॅग आहे, स्टायलिंग टॅगमध्ये तो येतो, त्याचं नाव आहे बी टॅग. इथं यूज करा बी टॅग आणि बीमध्ये HTML ला इम्बेड करा. सो लेट्स राईट बी इनसाइड द HTML. Can you check it? Inside the b tag HTML. Now this HTML will look like a bold, guys. Can you check it? हे बोल्ड झालं कशामुळे? बिकॉज ऑफ बी टॅग. सो बी टॅग तिथं यूज करा जिथं तुम्हाला बोल्ड पाहिजे. आता आणखीन कुठं पाहिजे? इथं यूज करा. जिथं पाहिजे तिथं तुम्ही याला यूज करू शकता. लेट सपोज या CSSला मी बीमध्ये टाकतो. ओके, CSSला टाकलं मी. इथं खाली पण मी HTMLला टाकलं. हे बघा, या HTMLला बीमध्ये टाकलं. इथं पण HTMLला बीमध्ये टाकलं. नाव इफ आय चेक, गाईज, कॅन यू चेक इट? हे बघा, जिथं HTML दिसतंय तिथं मी काय यूज केला आहे? बोल्ड टॅग यूज केला आहे. इथं CSSला पण बोल्ड. याच्यामध्ये पण इम्पॉर्टंट वर्डला तुम्हाला वापरायचं असेल, यू कॅन यूज, गाईज. आता हे CSS आहे. कॅन यू यूज हिअर ऑल्सो बोल्ड टॅग? या बोल्डमध्ये यू कॅन पुट CSS. सगळीकडे मी CSS जिथं आहे तिथं बी टॅग यूज करतो. इथं खाली जावास्क्रिप्टला पण टाका. हे बघा, खाली जावास्क्रिप्ट जिथं दिसतं तिथं बोल्ड टॅग यूज करा. नाव कॅन यू चेक इट? CSS सगळं बोल्डमध्ये. हे बघा, जावास्क्रिप्ट सगळं बोल्डमध्ये. म्हणजे याने काय होतं, थोडंसं आय कॅचिंग वेबसाईट बनतात. युजरला लगेच क्लिअर होतं, ओके, समथिंग टॉकिंग अबाउट HTML. काही टेक्स्टच्या खाली मला अंडरलाईन द्यायचे. सो यू हॅव समथिंग यू टॅग, गाईज. आता मला याच्या खाली अंडरलाईन द्यायचे. सो जस्ट यूज यू टॅग. याला कॉपी करा आणि यूमध्ये टाका. कॅन यू चेक इट? यू स्टँड्स फॉर अंडरलाईन. हे बघा, आली अंडरलाईन. आय लुक ॲट दिस. याला डबल अंडरलाईन पण देता येतं, पण त्यासाठी CSS शिकावं लागते बघा. ह्याला लय भारी करता येते. लय भारी म्हणजे हे आता जे तुम्ही करताय ना, इट इज समथिंग मी कॉमेडीमध्ये सांगत असतो की विदाऊट मेकअप. ओके, इफ यू वॉन्ट टू सी समथिंग यू कॅन लर्न द HTML. जर मेकअप विना तुम्हाला काही गोष्टी बघायच्या असतील तर HTML शिका. पण जेव्हा याला मेकअप अप्लाय करण्यात येईल, म्हणजे CSS अप्लाय करण्यात येईल, यू कांट इमॅजिन. हे एवढंच मित्रांनो, इतकं भारी बनवता येतं आपल्याला, इतकं भारी, यू कांट इमॅजिन. जे की मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पुढं. की मस्तपैकी याला एक बॉक्स असेल, त्याला शॅडो असेल. ओके, म्हणजे एक अलग लेवलचं हे दिसेल. आता मी दाखवू शकतो, बट यू विल नॉट गेट अंडरस्टँडिंग ऑफ एनिथिंग. काही समजणार नाही तुम्हाला की हो सर हे कसं काय बनवलं, याला कसं काय शॅडो आली, याला कलर कसं काय आला, याची साईज कसं काय वाढली, किंवा याच्या टेक्स्टला शॅडो कशी आली, बॅकग्राऊंड कलर कसा आला. लॉट्स ऑफ थिंग्स वी कॅन डेव्हलप बाय युजिंग CSS, गाईज. ओके, आता सध्या हे विदाऊट मेकअप आहे. आता फक्त आपल्याला समजून घ्यायचं स्ट्रक्चर, कॉन्टेंट कशा प्रकारे शो करायचं. बाकी याला नट्टापट्टा याचा आपण पुढं करणार आहोत. डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. सो अंडरलाईनने काय येतं? अंडरलाईन येते. आता एखादा वर्ड असेल त्याला मला इटॅलिक फॉर्ममध्ये शो करायचं. लेट्स सपोज हा इटॅलिक थोडासा क्रॉस साईनमध्ये. सो वी हॅव आय टॅग, गाईज. आय स्टँड्स फॉर इटॅलिक. सो मी बघायला आयमध्ये टाकला. सो हा तुम्हाला असा दिसेल. हे बघा, याच्याकडे लक्ष द्या. इट्स लुक लाईक, हे बघा, कॅन यू चेक इट? कॅस्केडिंग स्टाईल सीट. सर ह्याला इटॅलिक पण करा आणि बोल्ड पण करा, असं पॉसिबल आहे? इट्स पॉसिबल, गाईज. याच्या आधी बी टॅग लावा, म्हणजे याला इटॅलिक पण करता येते आणि बोल्ड पण करता येते. हे लक्षात येते? याला उचला इथून आणि जस्ट पेस्ट इन टू दिस बी. विथ इटॅलिक इट विल बोल्ड ऑल्सो. हे बघा, इव्हन अंडरलाईन पण लावू शकता, म्हणजे 3 टॅग ॲट अ टाईम याला यूज करू शकतो. कितीही करू शकता. बघा, इथं काय तशी कंडिशन नाही आहे. आता याला यूमध्ये टाका सगळ्यालाच. अंडरलाईन पण लागल, बोल्ड पण होईल आणि इटॅलिकसुद्धा राहिला. ओके, सो जस्ट कॉपी ऑर कट दिस अँड पेस्ट इन टू यू, गाईज. हे असं दिसेल.
अंडरलाईन प्लस इटॅलिक प्लस बोल्ड. कॅन यू चेक इट? ओके. आता एखादं टेक्स्ट आहे ते मला वाटतं की कामाचं नाही आहे, मला ते डिलीट झाल्यासारखं दाखवायचं आहे. सो लेट्स सपोज या लेट्स लर्न अबाउट जावास्क्रिप्ट आहे, याच्या मध्यभागी अशी मला लाईन मारायची. सो यू हॅव टू यूज वन टॅग हिअर अँड द टॅग नेम इज DEL नावाचा टॅग यूज करा. DEL दॅट इज डिलीट गाईज. सो इट्स लुक लाईक दिस वन. हे बघा, कॅन यू चेक इट? याच्या मध्यभागी लाईन आली, बरोबर आहे, दॅट इज डिलीट. ॲक्च्युली डिलीट झाले का? डिलीट नाही झालं, पण आपण अशी एक लाईन मारली आहे, राईट, म्हणजे डिप्रिकेट झालं, ओल्ड झालं असं आपण सांगू शकतो. दॅट इज DEL टॅग. कोणता टॅग आहे? DEL टॅग. देन लेट्स से आणखीन खूप सारे टॅग आहेत. ओके, जसं की इटॅलिक झाला, बोल्ड झाला. आता सपोज मला एखादं टेक्स्ट असं लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आय एम रायटिंग H2. इनसाइड दॅट H2 I am writing H2O. What is H2O? This is the formula of oxygen, right? H2O. पण हे 2 कुठं असतो? खाली असते की नाही? याच्या बॉटमला असतं H2O. सो जर हे तुम्हाला बॉटमला घ्यायचं असेल ना, यू हॅव टू यूज हे 2 जे आहे ना, या 2ला एका टॅगमध्ये टाका. त्या टॅगचं नाव आहे दॅट इज समथिंग कॉल SUB गाईज. दॅट इज सबस्क्रिप्ट म्हणतात त्याला. काय म्हणतात? सबस्क्रिप्ट. सो इट्स लुक लाईक दिस वन. कॅन यू चेक इट? 2 कमिंग एक्झॅक्टली एक्झॅक्टली खाली आले की नाही? H2O. अँड नाव आय वॉन्ट टू शो लाईक दिस H2 आणि याच्यामध्ये मी X² मला दाखवायचं आहे. तर यासाठी आपल्याकडे असतो सबस्क्रिप्ट. इट्स लुक लाईक दिस वन X². सॉरी, सुपरस्क्रिप्ट, नॉट सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट. SUP, सुपरस्क्रिप्ट. हे डोक्यावर येतं. त्याच्या डोक्यावर पाहिजे असेल तर सुपरस्क्रिप्ट, खाली पाहिजे असेल तर सबस्क्रिप्ट. कॅन यू चेक इट? SUB 2मध्ये टाकलं आहे आणि 2 SUP मध्ये टाकलं आहे. बघा, इथं SUB मध्ये, इथं SUP. खाली पाहिजे असेल तर SUB सबस्क्रिप्ट आणि वर पाहिजे असेल तर सुपरस्क्रिप्ट. हे 2 टॅग आपल्याला भेटतात. सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट म्हणतात त्याला. ओके, तर असे काही स्टायलिंग टॅग आपल्याला HTMLने दिलेत, ज्याच्या मदतीने आपण आपलं टेक्स्ट कॉन्टेंट आपला स्टाईल करू शकतो. ठीक आहे, स्टाईल जास्त होत नाही, थोडं स्टाईल होतं मला, पण होतं काही प्रमाणात, बरोबर की नाही? ओके, नाव आता बघा, तुम्ही एखादा टॅग यूज करताय. फॉर एक्झाम्पल आय एम युझिंग H1 टॅग आणि याच्यामध्ये मी टेक्स्ट लिहितो आहे हॅलो समथिंग. आता ह्या टॅगला मित्रांनो, याचा जो ओपनिंग टॅग आहे H1, ह्या H1 टॅगमध्ये यू कॅन यूज सम ॲट्रिब्यूट्स. लेट्स सपोज आय वॉन्ट टू पास वन ID टू दिस H1. तर याला आपण ID पण देऊ शकतो, काही देऊ शकता तुम्ही ABC. सो व्हॉट इज दिस गाईज? ओपनिंग टॅगमध्ये तुम्ही ही जी ID यूज केले, या IDला म्हणतात किंवा या गोष्टीला म्हणतात ॲट्रिब्यूट. काय म्हणतात त्याला? ॲट्रिब्यूट. ओके, दिस इज द ॲट्रिब्यूट ऑफ H1 एलिमेंट. इथं होतं का ॲट्रिब्यूट? नाही, इथं दिले हो. आणि ऑब्विसली याचा क्लोजिंग पण असेल, इथं काय टेक्स्ट असेल आणि याचा हा क्लोजिंग पण असेल. बट व्हॉट इज दिस ID गाईज? दिस इज द ॲट्रिब्यूट. Attribute is nothing but it will represent the extra information, guys. It will represent extra information about tag. या टॅग विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. कसली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन? या टॅगला तुम्ही ID नावाचा एक ॲट्रिब्यूट दिला, याचा यूज काय पुढे तुम्हाला सांगेल मी. पण आता लेट सपोज मी इथं आलो, हे जे दिसतंय तुम्हाला लेट्स लर्न अबाउट HTML. आपल्याकडे एक टॅग आहे, त्या टॅगचं नाव आहे फॉन्ट टॅग गाईज. काय नाव टॅगचं? फॉन्ट टॅग. लुक ॲट दिस इज फॉन्ट टॅग. या फॉन्ट टॅगला मी इथं क्लोज केला, म्हणजे या फॉन्टमध्ये मी हा H2 ठेवला. ओके, काही फरक दिसणार आहे का? नथिंग, काहीच फरक नाही बघा, काहीच फरक नाही, आहे तसंच आहे, बरोबर आहे. पण या फॉन्ट टॅगला मित्रांनो तुम्ही ॲट्रिब्यूट पास करू शकता. लेट्स से मी इथं आलो आणि आय एम पासिंग वन ॲट्रिब्यूट कॉल कलर कोलन लेट्स से ऑरेंज. कॅन यू चेक इट गाईज? आय एम अप्लाइंग वन ॲट्रिब्यूट टू दिस फॉन्ट गाईज.
कॅन यू चेक इट? कलर इज ऑरेंज. सो नाव व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस कलर? दिस इज द ॲट्रिब्यूट. कोणत्या टॅगचं? जसं मी H1ला दिलं होतं ना, इथं हे बघा, इथं मी जसं ॲट्रिब्यूट दिलं होतं तसंच ॲट्रिब्यूट कशाला दिलं आहे? दिस ॲट्रिब्यूट रिप्रेझेंट द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट फॉन्ट. द फॉन्ट इज applying the color to this text guys which is written into the H2. मग याला कसं काय अप्लाय झालं? कारण याच्यामध्ये लिहिलं आहे ना, बरोबर. म्हणून यू कॅन अप्लाय एनी कलर. लेट सपोज रेड. सो इट्स लुक लाईक रेड कलर. करेक्ट. याला वेगळा द्यायचा, याला पण काय यूज करा? फॉन्ट. केम हिअर जस्ट यूज फॉन्ट आणि फॉन्टमध्ये टाका याला, आणि याला म्हणा कलर ब्ल्यू. याला पण टाका, या H2ला पण फॉन्टमध्ये टाका फॉन्ट. याला आपण म्हणू कलर ग्रीन. सो इट्स लुक लाईक दिस वन. कॅन यू चेक इट? रेड ब्ल्यू ग्रीन. आणि पॅराग्राफला पण देऊ शकता तुम्ही. लेट्स से हा पॅराग्राफ आहे. ओके, पॅराग्राफला टाकायचा फॉन्टमध्ये फॉन्ट, आणि पूर्ण पॅराग्राफला याच्यामध्ये टाका. हा फॉन्ट इथला क्लोज केलेला इथून कट करा, याच्यानंतर क्लोज करा. आता सगळं आलं याच्यामध्ये. आता द्यायला कलर. आता मी कलर देत असताना बघा, कलर असा देतो आहे. आय एम गिविंग कलर लाईक दिस. लेट्स द हॅश 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6. आय एम रायटिंग कलर लाईक दिस. सो पहिल्या पॅराग्राफला कॅन यू चेक इट? लिटल बिट डिफरंट कलर इज अप्लाइड. लेट सपोज मी थोडासा वेगळा कलर देतो. 9 8 समथिंग समथिंग 6 डिजिट, एनी 6 डिजिट. सो इट्स लुक लाईक दिस वन गाइस. लुक ॲट दिस. थोडासा इटकरी कलरचा कलर आला आहे. करेक्ट. मग सर हे कसली भाषा आहे कलर द्यायची? हे ऑरेंज ते कळत होतं आम्हाला. हे काय? दिस इज हेक्साडेसिमल कलर, जे की आपण पुढे शिकणार होतो. की आता सध्या काय करायचं? हॅश द्यायचं आणि 6 कुठलेही रॅन्डम डिजिट लिहायचे. कुठलेही लिहा, तुमच्या मनात येईल ते लिहा. तुमच्या मनात येतात की नाही कुठले कलर? यू कॅन कुठलेही 6 डिजिट लावायचे. एक रॅन्डम कलर आपल्याला भेटतो, त्याला हेक्साडेसिमल कलर म्हणतात. सेम इथं पण याला क्लोज करायच्या खाली. कलर इक्वल टू हॅश. हे बघा मी दिलं 5 6 5 6 5 6. हे हाव इट इज सिम्पल राईट. आता बघा एक नवीनच कलर येईल. इट्स समथिंग लाईक दिस. पण जरा चांगले कलर येत नाहीत थोडेसं असे पण लिहा 0 9 समथिंग लाईक दॅट. सो थोडंसं ओके नाव इट इज कमिंग थोडासा जरी बरा आला. आय थिंक हा थोडासा ग्रीन टाईपच दिसतो, फिकट ग्रीन. ठीक आहे. आता याला द्या. ओके, या पीला इथं वरती फॉन्ट बघा कसा ओपन करतो मी. ओपन करायचा आणि याचा जो क्लोजिंग आहे ना, हा क्लोजिंग पॅराग्राफ नंतर करायचा. देन यू हॅव टू अप्लाय, मगच अप्लाय होईल. आता मी देतो आहे 02 02 02. लेट्स से काय येतं आहे. ओके आला आहे थोडासा. और बाय द वे माझी डेट ऑफ बर्थ देऊ 11/12/2000. ट्राय करा. अरे काय वेगळं काय नाही. चला तिची डेट ऑफ बर्थ देऊ. सर तिची म्हणजे कोणाची? अरे कोणाची तरी रे. थांबा माझ्याकडून 6 डिजिट जात आहेत का? हॅश राहते रे माझ्याकडून. हॅश राहिलं होतं रे, म्हणून ते नव्हतं आलं. ओके आता दिलं मी. ठीक आहे. तरी मी थोडासा वेगळाच कलर देतो. काय देऊ 17 18 19. ये ना भाई जरा चांगला कलर. हां ठीक आहे. ओके ठीक आहे. सो दिज आर हेक्साडेसिमल कलर. कलरची नावं माहिती असली ना डायरेक्ट कलर द्या. कलरची नावं माहिती असतील तर कलर द्या. नाव माहीत नसेल तर हेक्साडेसिमल द्या. कलर पण नाव पण चालतात बरं का. ऑरेंज ग्रीन ब्ल्यू ब्लॅक काही कलरची नावं द्या. सो दिस इज ॲट्रिब्यूट. ज्याला ॲट्रिब्यूट म्हणतात. काय म्हणतात त्याला? ॲट्रिब्यूट. पण बघा हे फक्त HTMLची ब्युटी आहे मित्रांनो. हे HTMLने एवढं करू शकतो आपण. सो जस्ट इमॅजिन CSSने काय काय होऊ शकेल. बरोबर की नाही? खूप साऱ्या गोष्टी होतात CSSने. आता बघा आपल्या वेबसाईटमध्ये आपल्याला काही एलिमेंट्स असे लागतात. त्याला आपण म्हणतो लिस्ट एलिमेंट. लिस्ट एलिमेंटची गरज लागते आपल्याला. लिस्ट एलिमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या वेबसाईटवरती आपण दाखवतो. मला स्टुडंटचे रेकॉर्ड शो करायचे, आपल्याला लिस्ट एलिमेंट लागणार. त्याच्यासाठी आपल्याला मी याच्यातच घेतो. ओके वी हॅव समथिंग 2 लिस्ट गिवन बाय दी HTML. एक ऑर्डर आहे, एक अनऑर्डर्ड आहे. ऑर्डर लिस्टसाठी तुम्हाला घ्यायचा आहे OL टॅग. कसला टॅग?
OL स्टँड्स फॉर ऑर्डर. आता इथं कमेंट करायचे. कमेंटसाठी काय माहिती आहे का, यू हॅव टू राईट लेस दॅन, देन एक्सक्लॅमेटरी मार्क, हायफन हायफन. कॅन यू चेक इट? दिस इज कमेंट गाईज. दिस इज कमेंट इन HTML. आता याच्या आतमध्ये जे लिहाल ते काय होईल, कमेंट होईल. हे बघा मी हे लिहिलं, ऑर्डर्ड लिस्ट. हे काय होणार आहे, कमेंट होणार आहे. सो हिअर आय एम युजिंग H2. मी तर म्हणतो ऑर्डर्ड लिस्ट. आणि याच्यामध्ये OL टॅग दिसते. OL स्टँड्स फॉर काय रे, OL म्हणजेच ऑर्डर्ड लिस्ट. आणि लक्षात ठेवा UL म्हणजे अनऑर्डर. HTML इज नॉट केस सेन्सिटिव्ह. मेक शुअर दॅट. प्रत्येकाला माहीत पाहिजे HTML इज नॉट केस सेन्सिटिव्ह. कसलाही तुम्ही केस सेन्सिटिव्ह कुठलाही केस वापरा, अप्पर केस, स्मॉल केस, काही प्रॉब्लेम नाही. हे OL स्मॉल लिहिलं तरी चालेल, कॅपिटल लिहिलं तरी चालेल. हे H2 स्मॉल लिहिलं तरी चालेल, कॅपिटल लिहिलं तरी चालेल. हे बघा आता हे H2 ला मी H कॅपिटल लिहितो. काय प्रॉब्लेम आहे का, काहीच प्रॉब्लेम नाही. तरी पण तुम्हाला ऑर्डर लिस्ट येणार आहे. आता ऑर्डर लिस्टमध्ये तुम्हाला आयटम्स द्यावे लागतात. ते द्यावे लागतात LI मध्ये. LI स्टँड्स फॉर लिस्ट आयटम. LI म्हणजे काय, लिस्ट आयटम. पहिला आयटम दिला आम्ही, लेट सपोज राहुल, स्टुडंट द्यायचे आहेत ना आपल्याला. सो राहुल. सेकंड अर्जुन, थर्ड आदित्य. नाव इफ यू चेक द ऑर्डर लिस्ट गाईज, इट्स लुक लाईक दिस. कॅन यू चेक इट गाईज? ऑर्डर्ड लिस्ट 1 2 3. हे बघा रे सगळे एक ऑर्डरमध्ये आलं की नाही. हे 1 2 3 बाय डिफॉल्ट आला, आपण नाही दिलं. जेवढे तुम्ही लिस्ट आयटम द्याल तुम्ही आणखीन वाढवा. महेश, जेवढे वाढवायचे तेवढे तुम्ही वाढवू शकता. LI सपोज सुरेश. सो 4-5 मनानंच वाढेल. बघा करेक्ट. दिस इज ऑर्डर लिस्ट गाईज. आता ह्या ऑर्डर लिस्टमध्ये सर आय डोंट वॉन्ट लाईक मी कॉपी करतो याला. ऑर्डर लिस्ट डिफॉल्ट काय येतं रे, डिफॉल्टमध्ये इट्स युजिंग A. बट तुम्ही याला आता ॲट्रिब्यूट देऊ शकता टाईप नावाचं. हे ॲट्रिब्यूट करायला सांगा ना, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. मी म्हणलं काय करा, सॉरी डिफॉल्ट काय एक, नॉट एक राईट. एकने सुरू होते. इथं टाईपमध्ये तुम्ही 1 द्या तरी पण तुम्हाला काय दिसलं आहे बघा. हे बघा 1 पासूनच सुरू झालं आहे, बरोबर आहे. इथं पण एक बाय डिफॉल्ट 1च होता. जर तुम्ही टाईप 1 दिला तरी पण हा 1नेच सुरू होईल. ओके, टाईप काय दिला आपण 1, दॅट इज 1 पासून सुरू करा. जर मी टाईप दुसरा दिला, मी टाईप दिला समथिंग A. जर हा A टाईप मी दिला तर आता हा A ने स्टार्ट होईल. कॅन यू चेक इट? कॅन यू चेक इट गाईस? ऑर्डर लिस्ट टाईप ABCDE. इथं 1 दिला होता आणि जिथं काहीच नाही दिलं तिथं 1च असतो. 1 दिला 1 नाही, A दिला A. टाईप काय दिला A, आलं ABCD 1 2 3 4. इथं काहीच नाही तरी पण 1 2 3 4. तुम्ही असाच आणखीन एक टाईप देऊ शकता, स्मॉल A. स्मॉल A म्हणल्यावर काय होणार आहे, सर स्मॉल ABCD येणार आणि काय होणार आहे बघा. I got it. Small ABCD. You can write the type as a Roman, capital Roman. Capital Roman. 1 2 3 रोमन देवनागरी लिपी असं त्याला म्हणायचे बघा. 1 2 3 4 5. अँड यू कॅन ऑल्सो राईट स्मॉल रोमन. दिस वन. हे आय नाही आहे, इट इज 1 गाईज इन द रोमन. हे स्मॉल रोमन आहे बघा. सो ऑर्डर कशी मेंटेन करायचे, यू हॅव टू फाइंड आउट. खूप स्मॉल दिसतंय का? ओके, नाव इट इज फाईन. ओके, कॅन यू चेक इट? स्मॉल आहे, दिस इज समथिंग रोमन. लुक ॲट दिस. सो ऑर्डर, या ऑर्डरमध्ये तुम्ही तुमचा डेटा शो करू शकता. खूप साऱ्या वेबसाईटवर असा डेटा असतो, माईट बी तुम्ही ऑब्झर्व केलं आहे नाही केलं आहे. असा डेटा शो करावा लागतो आपल्याला ऑर्डरमध्ये. आता या ऑर्डरमध्ये मित्रांनो, लेट सपोज इथं या, कॅन यू चेक इट? यू आर गिविंग टाईप 1 1 2 3 4 येते. बट मी म्हणलं स्टार्ट करा 10 पासून. हा 10 पासून स्टार्ट होईल. लुक ॲट दिस. इट इज स्टार्टिंग फ्रॉम वेअर 10. कारण तुम्ही स्टार्टिंग दिले आहे बघा. तुम्ही स्टार्टिंग जिथून द्याल तिथून स्टार्ट होईल. म्हणजे 100 पासून स्टार्ट होईल. हे बघा 100 पासून पुढे जेवढे एलिमेंट असतील बाय डिफॉल्ट 1 पासून तुम्ही जर स्टार्टिंग दिली तर त्या स्टार्टिंगपासून हा सुरू होईल. कळतंय? जर तुम्ही स्टार्टिंग नाही दिली आणि तुम्ही म्हणले
स्टार्टिंग दिली लेट सपोज 5 आणि तुम्ही म्हणले रिवर्स, तर हा रिवर्स पण जाईल. हे बघा 5 4 3 2 1 हा रिव्हर्समध्ये सुद्धा दाखवतो. पण हे फक्त वर्किंग कशाला, हे 2 ॲट्रिब्यूट बघा. आता सर तुम्ही तर इथं 3 ॲट्रिब्यूट दिले, हा पहिला ॲट्रिब्यूट, हा दुसरा आणि हा तिसरा. ही असते ॲट्रिब्यूट, ही असते त्याची व्हॅल्यू. हा ॲट्रिब्यूट, ही त्याची व्हॅल्यू. काही ॲट्रिब्यूट असे असतात त्यांना व्हॅल्यू नसते, जसं की रिव्हर्स. हा पहिला दुसरा तिसरा असे किती ॲट्रिब्यूट असतात, किती असू शकतात. लक्षात ठेवा किती ॲट्रिब्यूट असतात. हे सगळे ॲट्रिब्यूट या OL विषयी एक्स्ट्रा माहिती दाखवतात की सुरू होणार आहे, सॉरी याचा टाईप 1 आहे म्हणजे 1 2 3 4 येणार आहे, सुरू होणार आहे 5 पासून, पण तो रिव्हर्स होणार आहे हे याने सांगितलं. सुरू होणार आहे याने सांगितलं. टाईप कोणता आहे याने सांगितलं. तुम्ही जर इथं स्टार्ट म्हणले, स्टार्ट विथ F, सो हा F पासून स्टार्ट होईल का, नाही. कॅन यू चेक इट. इट इज नॉट वर्क गाईज, हा याच्यावरती वर्क होणार नाही. स्टार्ट आणि रिव्हर्स ओनली वर्क विथ दिस गाईज, ओनली टाईप 1. लक्षात ठेवा. ओके, स्टार्ट अँड रिव्हर्स ओनली वर्क हिअर. इथंच काम करतील, बाकी कुठं काम नाही करणार. इथं खाली ट्राय करून बघा, नाही काम करणार. ओके, दुसरा प्रकार असतो दॅट इज अनऑर्डर लिस्ट गाईज. इथं मी HR लावतो, एक 2 3 HR लावून देतो म्हणजे 2 3 लाईन येतील, बरोबर आहे, लाईक दिस. आणि त्याच्या खाली आपण अनऑर्डर बघू, हे लाईन आले. सो ना अनऑर्डर म्हणजे काय, अशी लिस्ट कमेंट करू. अनऑर्डर लिस्ट. अनऑर्डर लिस्टमध्ये ऑर्डर नसते मित्र, दॅट इज UL टॅग. त्याच्यामध्ये लिस्ट आयटम आपण घेतो, हे बघा UL. आणि ULमध्ये परत L आहे, परत मी हाच डेटा दिला, पण हा डेटा आता ऑर्डरमध्ये नाही आहे. लुक ॲट दिस, डॉट आले. कॅन यू चेक इट. दिस इज अनऑर्डर डेटा गाईज. कसला डेटा आहे हा, अनऑर्डर. देर इज नो एनी ऑर्डर. इथं मी H2 लिहितो. अनऑर्डर लिस्ट. डिफॉल्ट काय घेतो हा, डिफॉल्टमध्ये हा याची व्हॅल्यू असते, दॅट इज याचा टाईप असतो डिस्क. काय असं टाईप, डिस्क. ओके, दिस इज डिस्क गाईज. जर तुम्ही दिला डिस्क तर तेच येणार आहे बघ. मी आता टाईप देतो, डिफॉल्ट नाही, मी टाईप देतो डिस्क. इथं आलो टाईप डिस्क. डिस्क टाईप दिलं पण तुम्हाला सेम हेच भेटणार आहे, हे बघा. कॅन यू चेक इट. डिफॉल्ट पण डिस्क होता, टाईप डिस्क दिलं पण डिस्कच आलं. दिस इज डिस्क. ओके, मोठा गोल. दुसरा टाईप याच्यामध्ये असतो तो म्हणजे स्क्वेअर गाईज. यू कॅन गिव्ह हिअर स्क्वेअर. स्क्वेअरमध्ये तुम्हाला असं भेटेल, लिस्ट अशी भेटेल. कॅन यू चेक इट. ओके, स्क्वेअर. आणि लास्ट असतो सर्कल. सर्कल. सो सर्कलमध्ये तुम्हाला असं दिसेल, मोठा सर्कल असेल पण त्याच्यामध्ये हे बघा लाईक दिस सर्कल. हा स्क्वेअर, हा डिस्क. बाय डिफॉल्ट डिस्कच असतो. आणि जर काहीच नको असेल ना, यू कॅन पुट जस्ट नन गाईज. काय पुट करा, नन. नन म्हणजे काय, काहीच येणार नाही, डिफॉल्ट व्हॅल्यू पण नसेल, फक्त लिस्ट असेल. हे बघा, दॅट इज नन. इथं काहीच दिलं नव्हतं तर डिस्क आला होता, राईट. पण इथं नन दिलं तर काहीच येणार नाही. सो असे अनऑर्डर लिस्ट पण असतात, राईट. मग अशी कधी आपल्याला ऑर्डर लिस्ट बनवायची वेळ येऊ शकते, कधी अनऑर्डर लिस्ट बनवायची वेळ येऊ शकते, कधी आपल्याला हेडिंग असेल, पॅराग्राफ असेल. म्हणजे इट्स डिपेंड ऑन द सिच्युएशन. तुमच्या वेब डेव्हलपमेंट जर्नीमध्ये तुम्हाला सांगितलं क्रिएट 1 पॅराग्राफ, ॲड सम हेडिंग्स, वेबसाईट बनवताय तुम्ही, बरोबर आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला गरजेच्या असू शकतात. कॅन यू चेक इट. कसली हेडिंग, कसली लिस्ट आपल्याला बनवता आली पाहिजे, हे क्लिअर आहे सगळ्यांना. कोणाला काही इश्यू याच्यामध्ये. ठीक आहे, ओके फाईन.
इट्स लुक सिम्पल राईट. आणखीन एक लिस्ट असते मित्रांनो, त्याला म्हणतात HR. HR म्हणजे काय? कंपनीतला HR नाही. HR म्हणजे हे बघा, इथं तुम्ही हे जरी नाही दिलं ना तरी चालतंय बरं का. इट्स ऑप्शनल. 3 लाईन येणार आहेत. आणखीन एक लिस्ट असते ती म्हणजे या इट्स कॉल्ड डिस्क्रिप्शन लिस्ट. करेक्ट. कमेंट करू आपल्याला. ठीक आहे. डिस्क्रिप्शन लिस्ट काय? डिस्क्रिप्शन लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला यूज करावा लागतो DL टॅग. DL टॅग, आफ्टर दॅट DT टॅग आणि देन DD टॅग. बघायचा मिनिंग काय ते सांगतो. DL म्हणजे डिस्क्रिप्शन लिस्ट, DT म्हणजे डिस्क्रिप्शन टर्म अँड DD म्हणजे डिस्क्रिप्शन डिटेल्स और डिस्क्रिप्शन डेटा. कॅन यू चेक दिस 3 टर्म गाईज? पहिल्यांदा DL असतो. DL म्हणजे डिस्क्रिप्शन लिस्ट. परत DT असतो. DT म्हणजे डिस्क्रिप्शन टर्म म्हणजे HTML दिलं आहे आणि त्याचा डेटा काय दिला आहे मी? हायपरटेक्स्ट. परत DT CSS त्याचा डेटा हा. परत जावास्क्रिप्ट त्याचा डेटा हा. इट्स लुक लाईक व्हेरी कॅन यू चेक इट गाईज? हे कसं दिसत आहे? इट्स लुक लाईक दिस वन. दिस इज डिस्क्रिप्शन टर्म, डिस्क्रिप्शन डेटा, टर्म डेटा, टर्म डेटा. ही अशी पण एक लिस्ट आहे. अशी पण आपल्याला दाखवायची गरज पडू शकते. मग डेटा जास्त पण असू शकतो. हे बघा DD अगेन. लेट सपोज यू आर रायटिंग समथिंग मोर अबाउट HTML. HTML इज सिम्पल. सो ह्याच्याच खाली दिसेल तुम्हाला. कॅन यू सी इट? दॅट इज डिस्क्रिप्शन लिस्ट गाईस. डिस्क्रिप्शन आहे ना हे, HTML विषयीचे डिस्क्रिप्शन आहे. तुमचं नाव लिहा आणि तुमच्याविषयी डिस्क्रिप्शन लिहा. बरोबर आहे. तुमचं स्वतःचं कौतुक करा त्याच्यामध्ये. याचा ना गाईस. एक मिनिट. हॅलो. हां लेक्चर आहे का? का का तुला वेळ भेटायला काय? कसं काय? काय रिसेशन झालं काय तुमचं? अच्छा. बघू सांगतो मी. चालतंय. करतो मी दोन निवांत. ठीक आहे. ओके. ठीक आहे. गॉट इट गाईज. डिस्क्रिप्शन लिस्ट. ठीक आहे. नाव आता या ज्या लिस्ट आपण बघितल्या OL UL याच्यामध्ये नेस्टेड लिस्ट पण असतात. लुक ॲट दिस. नेस्टेड लिस्ट .html याची पण आपल्याला गरज पडू शकते. नेस्टेड लिस्ट म्हणजे काय बघा. सगळ्यात आधी लेट सपोज आय एम टेकिंग हिअर ऑर्डर लिस्ट. ऑर्डर्ड नेस्टेड लिस्ट. आय एम टेकिंग OL. हा OL काय सगळ्यात आउटर OL. जसं आपलं इफ एल्स होतं त्याच्यामध्ये इफ होतं राईट. तसंच आहे. अवघड काही नाही. आता या OLमध्ये तुम्ही काही LI घ्याल राईट. एक मिनिट मी याला कट करतो. मी LI घेतलं. LI मध्ये आय एम ॲडिंग लेट सपोज जावा. देन सेकंड LI आय एम ॲडिंग लेट सपोज पायथन. ठीक आहे. देन थर्ड LI आय एम ॲडिंग लेट सपोज ठीक आहे जावा पायथन. दोनच घेऊ सध्या तरी. लई डेप्थमध्ये नको जायला. ठीक आहे. जावा पायथन. ठीक आहे. थोडंसं याला असं एक्सपांड करू. हे कसं दिसेल हो सर? कसं दिसेल? असं दिसेल. नाही बघा. ऑर्डर नेस्टेड लिस्ट जावा पायथन. बरोबर आहे. आता या LI मध्ये जावाविषयी आणखीन मला लिस्ट स्टोअर करायच्यात. सो आपण याच्या जावाच्या अंडर वी कॅन टेक अगेन OL गाईज. हे बघा समजतंय का? या OL मध्ये मी परत LI घेतलं. कोर जावा ॲडव्हान्स जावा. कॅन यू चेक इट? LI मध्ये काय घेतला मी? OL.
जावाच्या खाली ऑर्डर लिस्ट आणि याच्यामध्ये 2 कोर जावा ॲडव्हान्स जावा. इट्स लुक लाईक दिस वन. इफ आय शो यू जावाच्या अंडर कोर जावा ॲडव्हान्स जावा. दिस इज नेस्टेड. करेक्ट. पायथनच्या अंडर पण घेऊ शकता. पायथनच्या अंडर OL कोर पायथन ॲडव्हान्स पायथन. करेक्ट. इट्स लुक लाईक दिस. मी इकडं जातो आहे. ठीक आहे. हां, कोर पायथन ॲडव्हान्स पायथन. आता कोर जावामध्ये आणखीन इन डेप्थ असू शकतं, आणखीन एक लिस्ट असू शकते. सो कोर जावामध्ये तुम्ही जस्ट याला थोडंसं एक्सपांड करा. कोर जावामध्ये आय एम टेकिंग अगेन OL. आता OL घ्यायचे का UL तुमची चॉईस. मी UL घेतो. UL अनऑर्डर लिस्ट आणि याच्यामध्ये मी LI मध्ये मी टाकतोय बेसिक्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, देन डेटा स्ट्रक्चर, अल्गोरिदम और एक्सेप्शन हँडलिंग, मल्टी थ्रेडिंग. जे कोर जावामध्ये येतं ते तुम्ही टाकू शकता. हे बघा, इट्स लुक लाईक दिस वन गाईज. हे बघा, जावा, कोर जावा. हे बघा OL, देन याच्यामध्ये पण OL आणि हे UL. पण त्या बेसिकमध्ये वेगळं, याच्यात वेगळं. आता किती डीप जायचं आहे ती तुमची चॉईस, बरोबर की नाही. ॲडव्हान्स जावामध्ये परत तुम्ही आणखीन UL घ्या, OL घ्या, काही घ्या. लेट मी टेक हिअर अगेन UL. याच्यामध्ये मी घेतलं स्प्रिंग फ्रेमवर्क, हायबरनेट, JEE, लेट्स से जावा API, मायक्रो सर्व्हिस और माइट बी हायबरनेट, जे काय असेल JDBC घेऊ शकता तुम्ही. LI JDBC. सो इट्स लुक लाईक दिस. हे ॲडव्हान्स जावामध्ये आलं आहे. अशा लिस्ट असतात बघा, सिलेबस वगैरे काही वेबसाईटवरती दाखवतात. ते असंच दाखवतात. ते काय जादू करतात का नाही, असंच दाखवतात. जावामध्ये हे, पायथनमध्ये कोर पायथनमधचे टॉपिक वेगळे, याचे टॉपिक वेगळे, बरोबर आहे. करू शकता तुम्ही. बघा, पायथनमध्ये आलो, कोर पायथन, इनसाइड कोर पायथन आय एम टेकिंग UL आणि हिअर आय एम ॲडिंग बेसिक डेटा स्ट्रक्चर लाईक दॅट. ॲडव्हान्स पायथनला पण तुम्हाला जे ॲड करायचे ते करा. इथं पण टेकिंग आय एम UL, वेब डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, ऑटोमेशन. तर हे याच्यात पण आलं आहे बघा. आता याच्या डीपमध्ये जायचं, बेसिकमध्ये कोर जावात काय येतं आहे, कुठे गेलं. कोर जावामध्ये यू आर टेकिंग बेसिक्स. या बेसिक्सला एक्सपांड करा. बेसिकमध्ये अगेन आय एम टेकिंग OLमध्ये मी LI लिहिलं. LIमध्ये मी लिहिलं लेट सपोज व्हॅरिएबल्स, देन कॉन्स्टंट, ऑपरेटर्स, आणखीन काही कंट्रोल स्टेटमेंट्स, जे काय द्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेडला एक्सपांड करा. याच्यामध्ये तुम्हाला जे काय द्यायचे ते द्या. ऑब्जेक्ट ओरिएंटेडमध्ये आय एम टेकिंग OL, याच्यामध्ये LI. काय असतं रे, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन अँड ॲब्स्ट्रॅक्शन. सो हे असं दिसेल बेसिकमध्ये. जावा, कोर जावा, बेसिकमध्ये व्हॅरिएबल्स, एवढे 4 OL ऑर्डर लिस्ट, याच्यामध्ये हे 5 ऑर्डर लिस्ट, याच्यामध्ये घ्या. म्हणजे किती डेप्थ जायचं आहे ही तुमची चॉईस आहे. हे तुम्हाला रिक्वायरमेंटनुसार समजेल की डेटा कसा शो करायचा आहे. कळते सगळ्यांना ऑर्डर लिस्ट का अवघड वाटायला लागली सर. एस्टिमेट सोपं म्हणत अवघडात चालला होतो तुम्ही, असं होईल का. आतापर्यंत सोपं वाटत होतं पण हे असं ते नाही का, एकाद एक चाललं, असं होईल का. इट्स सिम्पल राईट. जर तुम्ही थोडंसं व्यवस्थित नीट बघितलं, प्रॅक्टिस केली तर इट्स लाईक व्हेरी सिम्पल. ओके, गॉट इट गाईज. नेस्टेड लिस्ट, एनी क्वेश्चन अबाउट नेस्टेड लिस्ट. ऑर्डर बनवा, अनऑर्डर बनवा, इट्स युअर चॉईस. ठीक आहे, काही जायचं का पुढं. सो नाउ आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस अबाउट इमेज एलिमेंट. जास्त होत असेल तर मला सांगा. हो सर, बास्की एका दिवसात एवढं असतं काय, असं काय आहे का. काय बास करायचं का. बोला की. कंटिन्यू. हां, कंटिन्यू करा सर. ठीक आहे. सो देर इज अ इमेज एलिमेंट गाईज. ओके, if I want to take the image on my web page, so we have something image element. ठीक आहे. आज पण शनिवार रविवार यायच लागलं आहे, सुट्टी भेटणारच आहे, त्यामुळं होऊन जाऊ द्या. सो इमेज एलिमेंटसाठी बघा, इमेज एलिमेंट महत्त्वाचं आहे.
कारण इमेज खूप साऱ्या वेबसाईटवरती तुम्ही बघताय. आता ABB माझा मी ओपन केली होती, किती इमेज होते हो, दुनियाभराचे इमेज. काल मी तुम्हाला MITची वेबसाईट दाखवली होती, पुण्यामधलं कॉलेज. किती इमेज आहे त्याच्यामध्ये, दुनियाभराचे इमेजेस आहेत. हे बघा, हे हा व्हिडिओ आहे ॲक्च्युली, पण खाली बघा, हे बघा, ह्या इमेजेस आहेत. हे इमेज कशा दाखवले असतील, ही इमेज कशी दाखवली, हे बघा, हे याचा यूज केला इथं. ह्या इमेज कशा असतील, हे बघा, ह्या इमेजवर हे कसं काय येतं आहे बघा, ह्या कर्सर नेलं. इथं कुठंतरी जावास्क्रिप्ट रिस्पॉन्सिबल आहे. काल मी दाखवलं होतं मला, राईट, जावास्क्रिप्ट पॉवर. याच्यावर क्लिक केलं की हे येतं स्टुडंट लॅब, क्लब, इव्हेंट्स. पण ह्या इमेज बॅकग्राऊंडला कशा लावल्यात, ही इमेज कशी लावली, या इमेजेस कशा लावल्यात, हे कर्सर नेलं की थोडंसं कॅनी चिकेट, हे जुन्याचे नवे होतात. हे बघा हा इफेक्ट आहे, ओव्हर इफेक्ट म्हणतात त्याला, ठीक आहे, जो की अँग्युलरमध्ये पण करता येतो, जावास्क्रिप्टमध्ये पण करता येतो. ठीक आहे, मग या इमेज कसे दाखवायचे, हे व्हिडिओ कसे असे दाखवायचे ते पण बघू. ठीक आहे, त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला image.html IMG नावाचा टॅग आहे, जो की सेल्फ क्लोजिंग टॅग आहे. आणि याच्यामध्ये 2 ॲट्रिब्यूट आपल्याला भेटतात. कोणते, एक SRC आणि एक ALT. ALTला थोडं बाजूला ठेवा, एकच ॲट्रिब्यूटवर फोकस करा, SRC. या SRCमध्ये तुम्हाला इमेजची लोकेशन द्यायचे, कुठली इमेज तुम्हाला शो करायची. मग तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही गुगलला जाऊन इमेज घ्या. मी गुगलला आलो, लेट सपोज आय एम टेकिंग छत्रपती शिवाजी महाराज यांची एक इमेज घेतो मी. लेट टेक दिस वन, ही घेऊ किंवा ओके, इट्स लुक लाईक गुड, राईट. काय करा, या इमेजवरती राईट क्लिक करा. इथे एक ऑप्शन असतं मित्रांनो, कॉपी इमेज ॲड्रेस. हा इमेज ॲड्रेस कॉपी करून या SRCमध्ये जर पेस्ट केला, कॅन यू चेक इट, हे बघा, आणि जस्ट रन युअर आली इमेज. तीच इमेज आहे का वेगळी, तीच आहे. ओके, आता ही इमेज याचा काय हा ॲड्रेस आहे, बरोबर. हा ॲड्रेस आपल्याला टाकावा लागेल. सर या इमेजला आपल्याला विड्थ हाईट वगैरे देता येते का. विड्थ म्हणजे काय, लांबी. हाईट म्हणजे काय, रुंदी. हे बरोबर आहे. हॉरिझॉन्टल असते ती लांबी, उभी असते ती रुंदी, बरोबर आहे. मग याची हाईट आणि विड्थ कशी वाढवायची, त्याच्यासाठी आणखीन काही ॲट्रिब्यूट हा देतो आपल्याला. पहिला ॲट्रिब्यूट विड्थ. SRC हा ॲट्रिब्यूट, त्याला ॲड्रेस द्यायचा. विड्थ हा पण ॲट्रिब्यूट, त्याला काय द्यायचं, विड्थ. सो नाव आय एम गिविंग विड्थ, लेट्स से 500. ओके, ओनली 500. सर काय आहे 500, दिस इज अ व्हॅल्यू गाईज. कॅन यू चेक इट गाईज, width is increasing. Let's say here I am giving height. Height ला दिला मी 600. Height will also increase guys. ओके, कमी हाईट आणखीन तुम्ही वाढवू शकता 1000. सो हाईट विल बी हे बघा, वाढली हाईट 1000. कॅन यू चेक इट. लांबी रुंदी वाढते, 1000 लई झाली 800. जस्ट चेंज इट. दिस इज व्हॅल्यू. ओके सर, मला आणखीन एक इमेज घ्यायची. जस्ट कॉपी दिस, जस्ट पेस्ट इट हिअर. 2 इमेज त्याच असतील, राईट. ही पहिली इमेज आणि दुसरी इमेज. कॅन यू चेक इट. ॲक्च्युली ही इमेज एका खाली एक येते. ही पुढं का आली माहीत आहे, बिकॉज खाली जागाच नाही. आता खाली जागा आहे का, बिकॉज ब्राउझरचा जो स्पेस होता तो संपला, त्याच्यामुळं हा पुढला स्पेस कन्झ्युम करतो. हा पुढला स्पेस संपला, हा परत खाली जाईल. काय बोलताय सर, दाखवू का. हे बघा, जर तुम्ही आता एकदम 2-3दा पेस्ट केलं, हे काय करतं बघा. कॅन यू चेक इट. इकडला स्पेस पुरत नाही या इमेजला, गेला खाली. हे बघा, इकडं हा जो स्पेस आहे ना, हा एवढा पुरत नाही. इथं पुरत होता म्हणून हा पुढं आला एकदा, म्हणून तो खाली जातोय. पण मी एवढ्या न घेता मी काय करतो, 2च ठेवतो. ठीक आहे, ठीक आहे, 2च ठेवल्या मी. आणि थोडंसं कमी करतो मी, 300 देतो. आता मात्र बघा तुम्ही, हा तुम्हाला खाली दिसेल. बाय डिफॉल्ट हा इमेज एका खाली सॉरी एका पुढं एक, नॉट एका खाली एक, एका पुढं एक. कसा देतो हा, एका पुढे एक. सगळ्यात आधी पुढला स्पेस कन्झ्युम करतो. ओके, मी एका खाली एक म्हणलं तसं, एका पुढे एक देतो. ओके ओके,
300 आपण याला काय केले, साईज दिले. ओके, नाव लेट मी कॉपी वन्स अगेन, याला कॉपी करू आपण. ठीक आहे. सो नाव हा त्याच्या पुढे येईल. हे बघा, कॅन चेक इट. सर एकाखाली एक घ्यायचं कसं? एका खाली एक घेण्यासाठी इट्स व्हेरी सिम्पल. यू हॅव टू जस्ट ब्रेक द लाईन, राईट. जस्ट यू हॅव टू ब्रेक द लाईन. सो हे एका खाली एक येऊ शकेल. ओके, जस्ट ब्रेक करा, एका खाली एक येईल. इथं स्पेस पाहिजे, आणखीन ब्रेक करा, एका खाली एक येईल. बाय डिफॉल्ट एका पुढे एक येतो, लक्षात ठेवा. एका पुढे, कॅन यू चेक इट. जेवढा स्पेस आहे, हा स्पेस संपला परत खाली जाणार, इथं येणार. म्हणजे 5 बसतील, याच्यामध्ये आणखीन 2 माईट बी बसतील, परत हा खाली येईल. सो असे तुम्ही इमेजेस घेऊ शकता. ठीक आहे सगळ्यांना. इमेज कशी घ्यायची, आता ही इमेज बॅकग्राऊंडला कशी लावायची ते CSS मध्ये आपण शिकणार. आता सध्या फक्त तुम्हाला काय आलं पाहिजे, इमेज कशा प्रकारे घ्यायची. हाऊ आय कॅन टेक द इमेज. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि आता इमेजमध्ये एक ॲट्रिब्यूट होता, तो म्हणजे ALT. इथंच मी घेतो ALT. हा ॲट्रिब्यूट काय माहिती आहे का, लेट्स सपोज तिथं मिळेल शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. जर इमेजचा ॲड्रेस चुकला, लेट्स सपोज हे यसच राहिलं बायकून, तर हे अल्टरनेटिव्ह म्हणतात त्याला. हे अल्टरनेटिव्ह तुम्हाला इथं दिसतंय बघा. कॅन यू चेक इट. शिवाजी महाराज आलं की नाही. एक मिनिट. HTTPS लेट्स से मी इकडलं काहीतरी चुकवलं. अँड नाव इफ आय चेक, हे बघा, कॅन यू चेक इट. दिस इज अल्टरनेटिव्ह इज कमिंग. पण जर ALT दिलंच नाही तुम्ही, तर तुम्हाला कळणारच नाही इमेज कशाची होती. दॅट ALT इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. हे बघा, असं दिसल्यावर काय म्हणलं तुम्ही, कशाची इमेज होती. एंड युजरला समजलं पाहिजे ना की कशाची इमेज आहे, काहीतरी ॲड्रेस चुकला आहे म्हणून आपल्याला इमेज दिसत नाही आहे, आपल्याला त्याचं नाव दिसतं. हे अल्टरनेटिव्ह देऊ शकतो. त्याला समजेल काहीतरी सर्व्हर इश्यू असेल म्हणून इमेज लोड नाही झाली, बट इमेजचं नाव अल्टरनेटिव्ह लोड होतं जर ॲड्रेसमध्ये प्रॉब्लेम असेल. ॲड्रेस चुकीचा लिहिला आपण, 0 काढलं होतं, राईट. सो अल्टरनेटिव्हसाठी ALT. ओके. सो लाईक दॅट वी कॅन शो द इमेज गाईज. एवढं काय अवघड नाही याच्यामध्ये. मग इमेज प्रॉपर कुठं शो करायची, इमेजला बॅकग्राऊंड कसं अप्लाय करायचं, इमेजला सर्कल, ते सगळं CSSचा पार्ट आहे. लाईक माझ्याकडे ही इमेज आहे बघा. या इमेजला आता ही इमेज अशी दिसते. ह्याच्यात 0 काढलं होतं आपण. ही सर मला एक्झॅक्ट सेंटरला ठेवायची. सेंटर म्हणजे कुठं, मला ही इमेज बरोबर इथं आणायची किंवा इथं आणायची बरोबर. मग याच्यासाठी आपल्याला CSS शिकावं लागेल. ही इमेज इथं कसं काय येईल, किंवा ह्या इमेजचे बॉर्डर आहेत ना, हे बॉर्डर थोडेसे मला मी दाखवू का तुम्हाला. स्टाईल, जस्ट यूज 1 बॉर्डर रेडियस, त्याला 50% अप्लाय करा. सो इट्स लुक लाईक लाईक दिस. इट्स लुक लाईक एक्झॅक्ट गोलमध्ये आले, राईट. कसे आले, गोलमध्ये आले. लुक ॲट दिस. तुम्ही याला इथं पण आणू शकता. याच्यासाठी सगळं CSSच रिस्पॉन्सिबल आहे. तुम्ही याला स्टाईल द्या, समथिंग यू कॅन अप्लाय. टेक्स्ट अलाइन माईट बी सेंटर. याने येते का बघू आपण. ओके, याने नाही येत तर तुम्ही ही प्रॉपर्टी यूज करा. कोणती, वी हॅव डिस्प्ले किंवा डिस्प्लेची गरज नाही. मार्जिन जस्ट गिव ॲटो. ओके, मार्जिन ॲटो. ओके, मार्जिन ॲटो 100 पिक्सल. ओके, याने पण येत नाही का. ओके, वरतून 100 पिक्सल आला पण ॲटो होत नाही आहे. एक मिनिट, लेट मी अप्लाई डिस्प्ले ब्लॉक गाइस. ठीक है, डिस्प्ले ब्लॉक और डिस्प्ले फ्लेक्स, या डिस्प्ले ब्लॉक और डिस्प्ले फ्लेक्स, या इट विल ऑल्सो वर्क. फ्लेक्स अँड ब्लॉक एक्झॅक्ट इथं आलं. आता वरतून आणखीन थोडा खाली घ्यायचं, जस्ट
थोडंसं CSS प्रॉपर्टी अप्लाय करायला लागतील, थोडंसं आणखीन खाली आहे. हे बघा. आता त्याला शॅडो लावायची, खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आपण याला करू शकतो. लेट्स से यू कॅन अप्लाय द बॉर्डर लाईक दिस 5 पिक्सल सॉलिड ब्लॅक. हा तुम्हाला असा दिसेल. हे बघा, याला बॉर्डर आली. लुक ॲट दिस. कॅन यू चेक इट? दिसते बॉर्डर. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपण याला करू शकतो मित्रांनो. ब्लॅक असेल किंवा दुसऱ्या कलरची असेल, वेगवेगळ्या कलरची असेल, इकडं वेगळी तिकडं वेगळी, राईट. हे बघा, कलरच कलर आहेत. किती कलर आहेत. लेट्स सपोज मी हा कलर दिला किंवा भगवा दिला, हा वाला, ठीक आहे. हा वाला कलर दिला तर हे असं दिसेल. ओके, भगवा नाही, ऑलरेडी भगवा आहे त्यामुळे हा चांगला नाही दिसणार भगवा. दुसरे कलर खूप सारे आहेत, राईट. यू कॅन अप्लाय दिस वन. हा थोडासा बरा दिसेल. ओके, यांच्याविषयी काही पॅरेग्राफ, इथं यांचं नाव हेडिंग असेल, इथं त्यांचं पॅरेग्राफ असेल, तर अशा गोष्टीसुद्धा आपण करू शकतो. पण यासाठी मी तुम्हाला CSS थोडी शिकवले, राईट. मी जस्ट दाखवलो आहे काय काय करू शकतो आपण. याच्या नादी लागू नका. हे आता समजणार नाही. हे डिस्प्ले फ्लेक्स काय, डिस्प्ले ब्लॉक काय. आता सध्या आपण जस्ट एन्जॉय विदाउट मेकअप. बाकी CSS अप्लाय केल्यावर एक वेगळंच त्याला रूप येतं. इमेज करून बस करू. बरं, ठीक आहे. ओके, तसं तर इमेज झालं आहे. इमेज एवढंच आहे. नथिंग टू लर्न एक्स्ट्रा इन द इमेज. काही तुम्हाला एक असाइनमेंट म्हणून काय करा, अशी इमेज घ्या. या इमेजच्या वरती हेडिंग लिहा H2 शिवाजी महाराज. ओके, मेक शुअर दॅट छत्रपती तुम्ही ॲड करताय. ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे, यांची इमेज घ्या. परत दुसरा H2 घ्या. इथं घ्या लेट सपोज आदी आणि जावा. ठीक आहे, दुसरा पण घेऊ शकता. ठीक आहे, कारण माझे पण फोटो तुम्हाला भेटतील इंटरनेटला. ओके, जस्ट टाईप आदी आणि जावा. ठीक, खूप सारे इमेजेस माझे भेटतील. जो तुम्हाला वाटतोय घ्यावा तो घ्या. हा घेऊ का? हा अरे भाई, हा मस्त आला आहे. ठीक आहे, लेट मी कॉपी इमेज ॲड्रेस आणि इमेज पेस्ट. ठीक आहे, हे बघा खूप मोठा ॲड्रेस आहे. आता बघा, हा एक प्रॉब्लेम आहे. हा किती मोठा ॲड्रेस आहे मित्र. हे बघा, मी स्क्रोल करतो, एवढा मोठा ॲड्रेस आहे. आणि दिस इज द ड्रॉबॅक. त्यामुळं असं डायरेक्ट ॲड्रेस कॉपी करून जर करायचं असेल तर थोडंसं ॲड्रेस मोठा असू शकतो. मी आता जे 400 विड्थ देतो आणि हाईट पण 400 देतो. सो हे थोडंसं असं दिसतं. कॅन यू चेक इट? हे बघा. मग सर याचा सोल्युशन काय? असा ॲड्रेस एवढा मोठा लिहायचा नसेल तर सोल्युशन काय? इमेज डाउनलोड करा मित्रांनो. डाउनलोड द इमेज. आता ही इमेज होती ना, डाउनलोड करा. डाउनलोड कशी करायची? डाउनलोड करण्यासाठी सेव्ह इमेज आहे. सेव्ह इमेज ॲज. आणि तुमचं जे फोल्डर आहे ना, वेब डेव्हलपमेंट डे 2, याच्यामध्ये या आणि याला नाव द्या. मी मला आधी नावाने ते सेव्ह होईल. हे बघा, या फोल्डरमध्ये दिसेल तुम्हाला. आली का? आदी.jpg. आणि आता इथं हे येण्यासारखं देण्यापेक्षा कट करा याला आणि इथं म्हणा SRC आणि बस जस्ट लिहा आदी.jpg. कॅन यू चेक इट? फिनिश. एवढंच लिहायचं. काय गरज आहे का ते ॲड्रेस आणि ते कॉपी करून? मग सेव्ह करायला लागेल त्यासाठी. हे बघा, आता शिवाजी महाराज सेव्ह करा. सेव्ह करून तुम्ही डायरेक्ट नाव लिहू शकता. आता एक ब्लर आहे कारण ऑलरेडी तुम्ही कुठली दुसऱ्या पण इमेज घेऊ शकता. मग काय करा, यांच्याविषयी थोडा पॅराग्राफ लिहा. ठीक आहे, इथं पॅराग्राफ यूज करा. पॅराग्राफमध्ये लिहा छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग ऑफ द मराठा एम्पायर. हे बघ, AI काय म्हणतो? आदी आणि जावाचं रिओन इंडियन म्युझिशियन. येडला काही म्हणतो या. डू द रिसर्च यार. AI आदी आणि जावा इज अ लेजेंडरी वॉरियर. ह्याला काय वाटलं माहिती आहे का? ही हा तुलना करतोय महाराजांसोबत. काय येडा AI. आदी आणि जावा इज अ मराठी जावा प्रोग्रामिंग टीचर. आता याला मी सांगतो म्हणजे ह्याला समजेल. आता दुसरा पॅराग्राफ हा याला अनुसरून देईल बरं का. हे बघा, याला सांगितलं ना मी. दे रे बाबा आता. हां, अरे दे ना. आदी आणि जावा इज अ मराठी जावा प्रोग्रामिंग टीचर. ठीक आहे, आणखीन. अरे तेच का? हे बघा, माहीत नाही याला माझ्याविषयी. ठीक आहे, इज अ इज अ रील स्टार
रील स्टार ऑन इंस्टाग्राम इज अ यूट्यूबर. हां मग आता कळायला लागले त्याला. ब्लॉगर. ठीक आहे. दे आणखी कॉन्टेंट क्रिएटर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. हां दे दे दे. तो फक्त दे रे बाबा. बस कंटाळला तो पण. अशी इन्फॉर्मेशन तुम्ही पण लिहा. ठीक आहे. तुमचं फोटो घ्या, तुमचे इमेजेस घ्या. हे बघ आलं का. यांच्याविषयी घ्या, याच्याविषयी घ्या. ठीक आहे. असे खूप सारे थोडेसे इमेजेस प्रॅक्टिस करा पॅराग्राफची. आता याच्यामध्ये का बोल्ड करा, इटॅलिक करा. ओके. त्या टॅगची प्रॅक्टिस करा, कलर लावा. बरोबर. सो जेणेकरून तुम्हाला आज जे झालं आहे ते प्रॅक्टिस होईल. ठीक आहे.